नाश्ता सेंटरसारखं मऊसूत आणि कमी तेलाचं उपीट बनवताना फक्त 2 चमचे हा पदार्थ घाला. पण फक्तच कमी तेल वापरून चालत नाही, तर त्यासाठी भांडीसुद्धा तशीच लागतात. आज मी नेस्ट एशियाचं हनीकोम रेंजची ही कढई वापरलेली आहे. हेक्सागोनल ग्रूमुळे तेल कमी लागतं, ट्रायप्लाय असल्यामुळे इव्हन हीट तयार होते आणि गॅसचीसुद्धा बचत होते. इंडक्शन आणि गॅस दोन्हीवरही तुम्ही याचा वापर करू शकता. आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं. अर्धा कप जाड रवा घेतला आहे. चांगला भाजून घ्यायचा 5 मिनिटं. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, एक मध्यम आकाराचा कांदा चांगला परतवून घ्यायचा. हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. इथे मी एक छोटी वाटी मटार, मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला, पाव चमचा हिंग घालायचा, थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता इथे पाणी नक्की किती घालायचं, तर अर्धा कप रवा होता त्यासाठी 1.5 कप पाणी घालायचं. चवीनुसार मीठसुद्धा घालायचं, हवं असेल तर साखरही वापरू शकता. नाश्ता सेंटरसारखं उपीट छान मऊसूत व्हावं म्हणून 2 चमचे यामध्ये दूध घालायचं. आता याला एक उकळी काढून घेतली. उकळी आली की बघा लगेचच यामध्ये आपल्याला हा भाजून घेतलेला रवा घालायचा. पण रवा घालताना सगळा एकसोबत घालायचा नाही, तर चमच्याने हा थोडा थोडा करून घालायचा, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं एक वाफ काढून घेऊ. वाफ काढून झाली की खाण्यासाठी तयार आहे गरमागरम उपीट. नाश्ता सेंटरसारखं हे उपीट तर तयार झालं. पण नेस्ट एशियाचे हे सगळे भांडे जर तुम्हाला हवे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेक करा.